पहिल्यांदाच विधिमंडळाची पायरी चढणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसाठी यंदाचं अधिवेशन अनेक अर्थांनी विशेष आहे। विधिमंडळात दाखल होताच सुनेत्रा पवारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केलं। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेही हजर होते। राष्ट्रवादी आमदारांच्या गराड्यात सुनेत्रांनी सभागृहात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली अपघाती निधनानंतर अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर आली। त्यामुळे प्रशासकीय कामकाजाचं शिवधनुष्य पेलणं आणि पक्षाचं नेतृत्व करणं अशी दुहेरी आव्हानं सुनेत्रा पवार यांच्या समोर आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।